आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांना राज्य उपाध्यक्ष दीपक शिवाजी खैरनार, जिल्हाध्यक्ष रमेश रघुनाथ गोहिल, जिल्हा कार्यवाह सरचिटणीस रावसाहेब बहिरू जाधव, जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे, जिल्हा प्रतिनिधी वैभव उपासनी यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्याशी चर्चा करून जनगणना कामकाज करणाऱ्या शिक्षकांना वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता व जनगणना कालावधीतील रजांचा लाभ मिळण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनात महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाचा संदर्भ देऊन जनगणना ड्युटी बजावणाऱ्या शिक्षकांना 50 लाखांचे विमा संरक्षण तसेच मे व जून 2026 या कालावधीतील वाहतूक भत्ता व प्रोत्साहन भत्ता वेतनामध्ये अदा करण्यासंदर्भात मागणी केली आहे. तसेच जनगणना कार्यासाठी कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या जनगणना कालावधीतील रजांची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकात करण्यात यावी व रजांचा लाभ शिक्षकांना मिळावा या संबंधित आदेश करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या प्रसंगी चांदवड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संतोष शार्दूल, चांदवड तालुका कार्यवाह सरचिटणीस कार्तिक जाधव, संपर्क प्रमुख दीपक घोलप, प्रल्हाद भांबरे, नाशिक तालुका कोषाध्यक्ष भानुदास चव्हाण, शाहू वानखेडे, रवींद्र भदाणे आदी जण उपस्थित होते. आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग नाशिकच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना जनगणना कामावर असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये प्रामुख्याने जी मागणी करण्यात आली ती म्हणजे जनगणना कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना 50 लाखाची विमा कवच देण्यात यावे या संदर्भात मुख्य मागणी आपण केलेली आहे. त्याचबरोबर जनगणना ड्युटी बजावणाऱ्या शिक्षकांना मे आणि जूनमध्ये जो काही वाहतूक भत्ता आणि प्रोत्साहन भत्ता हा अदा करण्यात यावा, तसेच संबंधिताच्या कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये तो रेग्युलर भत्ता देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे. आज जय शिक्षक परिषद त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने एक प्रामुख्याने अशी मागणी केलेली आहे की जे शिक्षक जनगणनेच्या कार्यावर कर्तव्यावर हजर आहेत त्या सर्वांना 45 दिवसाची रजा ही लवकरात लवकर त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद करून त्यांना ती रजा देण्यात यावी या संदर्भातील साधक बाधक अशी चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावर योग्य तो कार्यवाही केली जाईल असं माननीय अधिकाऱ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. जय शिक्षक परिषद. जय शिक्षक. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी.